नमस्कार, मी दिनेश सोमानी आपले स्वागत करीत आहे. ग्रहमालेतील अंतिम ग्रह शनी याने नक्षत्रमालेतील अंतिम नक्षत्र रेवतीमध्ये 17 मे रोजी प्रवेश केलेला आहे. 9 ऑक्टोबरपर्यंत शनी महाराज तेथे राहतील. रेवती नक्षत्र हे सौम्य नक्षत्र मानले जाते. याचा स्वामी बुध आहे. बुध आणि शनी हे मित्र मानले जातात. रेवती नक्षत्राची देवता आहे पुषा. पुषा देवता म्हणजे आपण जो नियमित मंत्र म्हणतो ना, स्वस्ति न इंद्र वृद्धश्रवा, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, तेथील पुषा ही या नक्षत्राची देवता आहे. ग्रहाचे नक्षत्र परिवर्तनाचे परिणाम विविध नक्षत्रांना वेगवेगळे मिळतात आणि एका नक्षत्रामध्ये कोट्यवधी लोक असल्याने प्रत्येकाला सारखे परिणाम मिळणार नाही. प्रत्येकाच्या जन्मकुंडलीप्रमाणे परिणाम वेगवेगळे राहतील. तर ह्या नक्षत्र परिवर्तनाचे आपल्याला शुभ परिणाम अधिक मिळावे आणि वाईट परिणाम कमी मिळावे यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. शनीचे आवडते विषय म्हणजे शनीला कष्टाळूपणा आवडतो, प्रामाणिकपणा आवडतो, आळशीपणा आवडत नाही, अस्वच्छता आवडत नाही. तर तसं आपण वागावं. घरामध्ये मृदंग, शंख, हत्ती, मासा यांची चित्रे लावावीत. पूजा करताना घरामध्ये शंखवादन करावे. नदी, पाणी असलेल्या ठिकाणी फिरायला जावे, मंदिरात जावे. या काळामध्ये काय होतं, माणसाला खूप काही करावंसे वाटतं, आरंभशूर बनतो, जोरात सुरुवात करतो आणि पुढे गळपटून जातो. हा काळ तसा ट्रॅव्हल टुरिझम यांच्यासाठी चांगला आहे. पब्लिक सेवेत सर्व्हिसमध्ये असणारे पुढारी, सरकारी सेवक, ॲडवायझर, काउन्सिलिंग करणारे यांच्यासाठी चांगलं आहे. तर आपणा सर्वांना हे भ्रमण चांगले शुभ जावे यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.